विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीचा तुमचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत. ॲक्च्युली पहिला आणि दुसरा चॅप्टर दोन्ही पण चॅप्टर जवळपास रिलेटेड आहे. म्हणजे हे दोन्ही चॅप्टर रिप्रोडक्शन्स म्हणजे आपलं 12वीचं 5 युनिटपैकी पहिलं युनिट आहे, त्या पहिल्या युनिटमध्ये येतात. आता फर्स्ट चॅप्टर कोणता आहे? तर फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. म्हणजे या चॅप्टरमध्ये पूर्ण आपण काय स्टडी करणार आहे? जेवढे पण प्लांट्स आहेत, लोअर प्लांट्स असतील किंवा हायर प्लांट्स असतील, त्या सगळ्या प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने कॅरी ऑन केलं जातं ते आपण स्टडी करणार आहे. सो लेट अस स्टार्ट द चॅप्टर. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन आपण इयत्ता 11वी पर्यंत डिटेलमध्ये थोड्याफार या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. आता मात्र आपण याच्याही पुढे जाणार आहोत. रिप्रोडक्शन इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम ऑफ इट्स ओन काइंड. सो प्रत्येक ऑर्गॅनिझम, कोणताही सजीव असू दे, त्या प्रत्येक सजीवामध्ये स्वतः सारखाच दुसरा सजीव तयार करण्याची जी ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणणार आहे? रिप्रोडक्शन असं म्हणणार आहे. स्वतः सारखा हे जे वर्ड आहे हे इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रत्येक सजीव जेनेटिकली सिमिलर ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे रिप्रोडक्शन आहे, हे रिप्रोडक्शन किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन इज द असेक्सुअल रिप्रोडक्शन. सो व्हॉट इज मीन बाय सेक्सुअल रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन विथ फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज असेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे जर समजा एखाद्या ऑर्गॅनिझम्समध्ये गॅमेट तयार होत असतील, गॅमेट्स तयार होत असतील आणि ते फ्यूज होत असतील, तर अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणणार आहे? सेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणणार आहे. नॉर्मली तुम्ही कधीतरी मायटॉसिस आणि मिओसिस स्टडी केलेलं आहे. आता गॅमेट तयार करण्यासाठी स्पेशल टाईपची जी सेल डिव्हिजन आहे, तर ती सेल डिव्हिजन कोणती असते? तर मिओसिस ही सेल डिव्हिजन असते. म्हणजे इथे सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्समध्ये मिओटिक डिव्हिजन्सने गॅमेट्स तयार होणार आणि ते गॅमेट्स कुठेतरी मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स हे दोन्हीही एकमेकांशी फर्टिलाइज होणार आणि त्याच्यापासून एक सिंगल सेल तयार होते, त्याला आपण झायगोट म्हटलंय. सो या टाईपचं जे मेकॅनिझम आहे, ते मेकॅनिझम फक्त कुणामध्ये प्रेझेंट असतं? सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असतं. आता असेक्सुअल रिप्रोडक्शन without formation and fusion of gamete is called as asexual reproduction. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सेक्सुअल रिप्रोडक्शन्स मध्ये गॅमेट्स फॉर्म होतात आणि फ्यूज होतात विथ फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट, अँड हिअर विदाउट फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. दॅट इज द असेक्सुअल रिप्रोडक्शन्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन डायरेक्ट अब्सेंट आहे. राईट? लक्षात घ्या, कधीतरी नीटला किंवा सीईटीला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मिओटिक डिव्हिजन नॉर्मली ऑकर्स इन द सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम and here meiotic division is absent in asexually reproducing organisms. म्हणजे ज्यांच्यामध्ये गॅमेट्सच तयार होत नाही, त्यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन राहू शकत नाही. सो दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन. आता पुढे सेकंड डिफरन्स, याचा मेजर डिफरन्स आहे तो पण. सो जर सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स बघितले, तर त्या सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे पॅरेंट आहे आणि त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स आहे, ह्या जेनेटिकली डिफरंट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन्स मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन कॅरी ऑन केलं जातं. मग तुम्ही ऑब्झर्व करा ना, आपण जर आपले फादर मदर यांच्याबरोबर आपली कंपॅरिझन केली, तर आपण त्यांच्यासारखे एक्झॅक्टली आहोत का? नाही. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय थोड्याफार व्हॅरिएशन्स आहेत. आणि हे व्हॅरिएशन्स का असतात? सेक्सुअल रिप्रोडक्शन्समुळे हे व्हॅरिएशन्स असतात. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जबाबदार आहेत. मग मिओटिक डिव्हिजन्स मध्ये तुम्ही कधीतरी क्रॉसिंग ओव्हर, रिकॉम्बिनेशन्स वगैरे या थिंग्स स्टडी केलेल्या असतील, त्या याला कारणीभूत असतात, व्हेरिएशन्सला कारणीभूत असतात. ओके, सो पॉइंट क्लिअर करा या ठिकाणी. काय? सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग हे दोन्ही पण वेगवेगळे असतात. मीन्स पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स आर व्हेरिएबल फ्रॉम ईच अदर. दोघांपेक्षा ते दोघेही एकमेकांपेक्षा कसे असतात? वेगळे असतात.
पण आता असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत बोलूयात. असेक्सुअल रिप्रोडक्शन्स मध्ये इथे मिओसिसच नाहीये, म्हणजे क्रॉसिंग ओव्हरच नाहीये, म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन्स तिथे राहू शकत नाही, जेनेटिक व्हेरिएशन्स नसणार आहे. मीन्स पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स आर क्लोन्स ऑफ इच अदर. पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग्स हे एकमेकांचे काय असणार आहे, क्लोन असतात, म्हणजेच काय, जेनेटिकली सिमिलर असणार आहे. ओके, दॅट इज द मेजर डिफरन्स बिटवीन द सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन्स. आता इथे एक टर्म, नवीन टर्म तुम्हाला माहित व्हायला पाहिजे. ऍक्च्युअली तुम्ही खूप वेळा ती ऐकलेली आहे, पण ती टर्म आपण या ठिकाणी डिफाईन करूयात प्रॉपरली. तर ती टर्म कोणती, तर क्लोन्स. क्लोन्स कशाला म्हणणार तुम्ही, थोडस रिसाइट करून बघा. तुम्ही 10वीला कधीतरी क्लोन स्टडी केलेलं असेल. ओके, क्लोन म्हणजे काय, क्लोन इज नथिंग बट अ जेनेटिकली अँड मॉर्फोलॉजिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल. म्हणजे दोन ऑर्गॅनिझम, कोणतेही दोन ऑर्गॅनिझम, कोणतेही दोन इंडिव्हिज्युअल्स मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली एकमेकांचे सारखे असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, क्लोन्स असं म्हणू शकतो. म्हणजे जर असेक्सुअल रिप्रोडक्शन असतील तर 100% ते जे पॅरेंट आहेत, पॅरेंट पासून तयार होणारे जे ऑफस्प्रिंग्स आहेत हे सारखेच असणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या गुलाबाचं झाड घेतलं, त्या गुलाबाच्या झाडाची फांदी तुम्ही कट केली आणि ती फांदी तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावली, तर त्या कुंडीमध्ये त्या फांदीपासून जे झाड तयार होईल ते झाड आणि त्या झाडाला असणारी फुलं एक्झॅक्टली पॅरेंट प्लांट आणि पॅरेंट प्लांटला असणाऱ्या फुलासारखीच असणार आहे. म्हणजे दोन्ही पण एकमेकांचे क्लोन्स झाले असं म्हणू शकतो. ओके, सो असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत आता परत एक पॉइंट, म्हणजे क्लोन्स प्रोडक्शन ही जी ॲबिलिटी आहे, ही ॲबिलिटी मोस्टली कुठे असणार आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत असणार आहे. ओके, अजून एक टर्म्स क्लोनच्या बाबतीत अजून एक तुम्हाला सांगता येईल. तुमच्यापैकी काही मुलांच्या मनात प्रश्न आला असेल, सर ट्विन्स नावाची कन्सेप्ट, ट्विन्स जुळे आपण म्हणू शकतो. बघा काही ठिकाणी ही कन्सेप्ट असते, म्हणजे हे जे ट्विन्स असतात ना, हे दिसायला एक्झॅक्टली जर सारखी असतील, एक्झॅक्टली दिसायला एक्झॅक्टली सारखे असतील तर हे एकमेकांचे क्लोन्स असतात, कारण की त्यांचे जीन्स, जेनेटिक मटेरियल हे सुद्धा कसं असतं, सारखं असतं. सो होमोझायगॉटिक ट्विन्स आर क्लोन्स ऑफ इच अदर. सेक्सुअल रिप्रोडक्शन्स मध्ये ही कन्सेप्ट असते. ओके, बस आपण ते कधीतरी पुढच्या चॅप्टर मध्ये आहे ट्विन्स वगैरे ह्या कन्सेप्ट, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स मध्ये आपण त्या स्टडी करणार आहोत. बस, म्हणजे आतापर्यंत आपण काय काय स्टडी केले एकदा फक्त रिवाइज करूयात आणि मग आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊयात. सो पहिल्यांदा काय स्टडी केलं, रिप्रोडक्शन. ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम, नीट, ability of organism to produce new organism of its own kind is called as reproduction. There are two types of reproduction, asexual reproduction and sexual reproduction. Reproduction with the formation and fusion of gamete is called as sexual reproduction. Reproduction without formation and fusion of gamete is called as asexual reproduction. In sexual reproduction, parent and offsprings are variable from each other, means genetically different. And in asexual reproduction, parent and offsprings are clones of each other, means genetically similar or genetically identical. अरे एक टर्म जी रिवाइज केली होती ती क्लोन्स. Genetically and morphologically similar individuals are called as clones of each other. ओके, दॅट इज अबाउट द रिप्रोडक्शन अँड टाइप ऑफ रिप्रोडक्शन. आता या ठिकाणी आपण जे असेक्सुअल रिप्रोडक्शन्स आहेत, मोस्टली लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये जे असेक्सुअल रिप्रोडक्शन्स कॅरी ऑन केलं जातं ते लोअर ऑर्गॅनिझम्स मधलं असेक्सुअल रिप्रोडक्शन्स डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. सो लेट अस सी द असेक्सुअल रिप्रोडक्शन इन द लोअर ऑर्गॅनिझम. आता इथे खूप साऱ्या प्रकारचे असेक्सुअल रिप्रोडक्शन्स आहे. मग तुम्हाला इथे 4 मेन टाइपचे असेक्सुअल रिप्रोडक्शन डिटेल मध्ये दिलेले आहेत. फ्रॅगमेंटेशन आहे, त्याच्यानंतर बडिंग आहे, स्पोर्युलेशन आहे, बायनरी फ्युजन आहे, याच्या व्यतिरिक्त मल्टिपल फ्युजन पण आहे जे अमिबामध्ये मोस्टली होतं. त्याच्यानंतर अजून तुम्ही रिजनरेशन नावाची एक कन्सेप्ट ऐकलेली असेल, ती सुद्धा या ठिकाणी असेक्सुअल रिप्रोडक्शन्स मध्येच येते. त्यानंतर अजून जेम्युल फॉर्मेशन जे पोरिफेरन्स मध्ये असतं ते पण आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. जेम्युल फॉर्मेशन किंवा रिजनरेशन या ज्या कन्सेप्ट आहे ना, किंगडम ॲनिमालियाशी रिलेटेड आहे. सो आपण ह्या सेकंड चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. मग या टॉपिक मध्ये आपण या ठिकाणी बेसिक काही
असेक्सुअल रिप्रोडक्शन्स जे लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये कॅरी ऑन केले जातात ते फक्त स्टडी करूयात. मग इथे 4 आहेत बेसिक. फर्स्ट फ्रॅगमेंटेशन, सेकंड बडिंग, थर्ड स्पोर्युलेशन आणि फोर्थ आहे बायनरी फ्युजन. सो हे 4 टाइप जे आहेत ना ते आपण डिटेल मध्ये स्टडी करूयात. सो फर्स्ट टाइप आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन्स म्हणजे काय? द organisms divides into the many small fragments and each fragment then develop into the new organism. म्हणजे इथे स्पायरोवायरस सारखे काही ऑर्गॅनिझम्स आहेत की ते ऑर्गॅनिझम्स फेवरेबल कंडिशन्स मध्ये स्वतःची बॉडी काही स्पेसिफिक फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड करतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंट नवीन ऑर्गॅनिझम्स मध्ये काय होणार आहे? डेव्हलप होणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण बघितलं, फॉर एक्झाम्पल सपोज या ठिकाणी स्पायरोगायरा असेल. हा जो स्पायरोगायरा आहे या स्पायरोगायराची फिलामेंटस बॉडी प्रेझेंट असते, तुम्हाला माहिती आहे. सो ड्युरिंग द फ्रॅगमेंटेशन हियर स्पायरोगायरा इज डिवायडेड इनटू द मेनी फ्रॅगमेंट अँड then each fragment develops as a new organism. प्रत्येक फ्रॅगमेंट पासून मग नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होणार, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणणार. सो एकदा रिवाइज करा. ऑर्गॅनिझम डिवाइड्स इनटू मेनी फ्रॅगमेंट्स अँड each fragments that develops into the new organism is called as a fragmentation, and the best example is the Spirogyra. Now the second type of asexual reproduction is nothing but budding. Normally there are two type of budding. First type of budding is present in the yeast and second type of budding is present in the hydra. आता हायड्रा मध्ये जे बडिंग आहे ना ते आपण नंतर एनिमल्स मध्ये स्टडी करूयात. पण ईस्ट मध्ये बडिंग कसं कॅरी ऑन केलं जातं ते आपण या ठिकाणी बघूयात. इन ईस्ट ऍक्च्युअली ईस्ट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर फंगस. तुम्ही कधी स्टडी केलंय ते? तुम्ही आय थिंक किंगडम फंगाय मध्ये स्टडी केलेलं आहे. हे जे ईस्ट आहे ना हे ईस्ट त्याला आपण सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी असं म्हणू शकतो आणि खूप साऱ्या फर्मेंटेशन प्रोसेसेस साठी ईस्ट आपल्याला गरजेचं असतं. त्याला आपण नॉर्मली बेकर्स ईस्ट असंही म्हणतो. हे जे ईस्ट आहे ना या ईस्ट मध्ये नेमकं होतं काय? तर ईस्ट मध्ये फेवरेबल कंडिशन्सला त्या ईस्ट सेलवर एक आउटग्रोथ डेव्हलप होते. सपोज दिस इज द ईस्ट सेल. नाउ दिस पर्टिक्युलर ईस्ट सेल this particular yeast cell develops the outgrowth on itself. त्याच्यावर आउटग्रोथ, ते जे आउटग्रोथ आहे ना त्या आउटग्रोथला आपण आता इथे बर्ड म्हणणार आहेत. सो हे बर्ड असेल. मग इथे नेमकं काय होतं? हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस डिवाइड होणार. नाउ टू न्यूक्लियस गोइंग टू बी फॉर्म. आता या दोन डॉटर न्यूक्लियस पैकी एक न्यूक्लियस कुठे मायग्रेट होणार आहे? तर बर्ड मध्ये मायग्रेट होणार आहे. And now this bird which is having the nucleus separates from its parent cell and develop as a new organisms. So अशा पद्धतीने बडिंग कुठे कॅरी ऑन केलं जातं? तर ईस्ट मध्ये, युनिसेल्युलर ईस्ट मध्ये कॅरी ऑन केलं जातं. सो हे झालं बडिंगच्या बाबतीत. त्याच्यानंतर थर्ड टाइप आहे म्हणजे स्पोर्युलेशन त्याला म्हणू शकतो. एकदम सिंपल सर. व्हॉट इज मीन बाय स्पोर्युलेशन? फॉर्मेशन ऑफ स्पोर इज कॉल्ड ॲज स्पोर्युलेशन. स्पोर हे एक असेक्सुअली रिप्रोड्युसिंग बॉडी असते, काही ऑर्गॅनिझम्स मध्ये तयार केली जाते. हे जे स्पोर फॉर्मेशन आहे हे स्पोर फॉर्मेशन म्हणजेच स्पोर्युलेशन. इथे स्पोर्सचे दोन टाइप असणार आहे. फर्स्ट टाइप इज अ झूस्पोर अँड सेकंड इज द कोनिडिया. सो व्हॉट इज मीन बाय झूस्पोर? जर समजा स्पोर्स मध्ये मोटिलिटी असेल म्हणजे स्पोर्सची स्वतः मुवमेंट होऊ शकत असेल तर त्या टाइपच्या स्पोर्सला तुम्ही काय म्हणणार आहे? झूस्पोर्स असं म्हणणार आहे. सो झूस्पोर आर नथिंग बट द मोटाइल स्पोर. मोस्टली अल्गी मध्ये प्रेझेंट असतात. परत एकदा झूस्पोर कोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात? तर अल्गी मध्ये प्रेझेंट असणार आहे. एक्झाम्पल आहे त्याचं क्लायमॅडोमोनास. क्लायमॅडोमोनास ही एक अल्गी आहे आणि ह्या अल्गीमध्ये झूस्पोर प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोनिडिया. कोनिडिया आर नथिंग बट द नॉन मोटाइल स्पोर. कोनिडिया म्हणजे असे स्पोर की ज्यांच्यामध्ये मुवमेंट नाही, ज्यांच्यामध्ये मोटिलिटी नाहीच आहे. आणि कोनिडिया नॉर्मली कुणामध्ये प्रेझेंट असतात? तर फंगाय मध्ये प्रेझेंट असतात. मल्टीसेल्युलर फंगाय जे तुम्ही स्टडी केलेला आहात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. हे सुद्धा तुम्ही कधीतरी आधी स्टडी केलेलं आहे, आठवते? पेनिसिलियम is an fungi that produces the antibiotic penicillin. जगातलं पहिलं अँटीबायोटिक ह्या पेनिसिलियम मध्ये सापडलेलं होतं. ओके, हे झालं कशाच्या बाबतीत? तर स्पोर्युलेशनच्या बाबतीत.
काही कन्फ्युजन याच्यामध्ये? नेक्स्ट लास्ट टाइप आहे तो म्हणजे कोणता? बायनरी फिजन. आता बायनरी फिजन्स म्हणजे काय? बायनरी फिजन, सो बायनरी फिजन इज नथिंग बट द फिजन means here asexual reproduction in which unicellular organisms divide into the two part. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स किती पार्ट्स मध्ये डिवाइड होणार? तर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? बायनरी फ्युजन. ओके, सो व्हॉट इज बायनरी फ्युजन? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डिवाइड्स इनटू 2 parts which then develops into the separate organism is called as binary fusion. ओके, आता हे जे बायनरी फ्युजन्स आहेत, हे बायनरी फ्युजन्स परत किती टाइपचे आहेत माहितीये का? 3 वेगवेगळ्या टाइपचे आहेत. आणि हे पण कशामुळे असतात? तर प्लेन वरनं आपण 3 टाइप पाडू शकतो. आता हे 3 टाइप कोणते? फर्स्ट टाइप आहे बायनरी फ्युजन विदाउट एनी प्लेन, एनी स्पेसिफिक प्लेन, एनी स्पेसिफिक प्लेन, कोणताही स्पेसिफिक प्लेन नाही. आणि हे जे बायनरी फ्युजन आहेत ना, हे बायनरी फ्युजन कोणामध्ये प्रेझेंट असतं? तर अमिबा मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइपचं बायनरी फ्युजन आहे दॅट इज ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. आता ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन म्हणजे काय? सपोज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जो आहे ना, तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जर आडवा डिवाइड होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन असं म्हणणार आहे. ओके, आणि तिसऱ्या टाइपचं बायनरी फ्युजन आहे आणि ते बायनरी फ्युजन्स म्हणजे कोणतं असणार आहे? तर लॉंगिट्युडिनल. लॉंगिट्युडिनल, लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन. ओके, लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन्स म्हणजे काय? तो जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो जर लॉंगिट्युडिनल डिवाइड होत असेल तर त्याला लॉंगिट्युडिनली बायनरी फ्युजन्स म्हणणार आहे. परत एकदा बायनरी फ्युजन्सचे किती टाइप आहे? प्लेन नुसार 3 टाइप आहे. फर्स्ट टाइप is the binary fusion without any specific plane. For example, amoeba means here amoeba can divide into 2 amoeba from any plane. कोणत्याही प्लेन ने कसाही तो 2 amoeba मध्ये डिवाइड होऊ शकतो. So that is the first type. Second, transverse binary fusion. Transverse binary fusion means here the organism, unicellular organism is divided transversely. Transversely divide होणार आहे. So transverse binary fusion. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ना, ते बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे पॅरामेशियम. ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजनचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. आणि थर्ड आहे लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन. लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन मीन्स हियर ऑर्गॅनिझम डिवाइड्स इनटू 2 ऑर्गॅनिझम्स लॉंगिट्युडिनली. एक्झाम्पल आहे युग्लिना. युग्लिनामध्ये जर तुम्ही बायनरी फ्युजन्स बघितलं तर ते लॉंगिट्युडिनली कॅरी ऑन केलं जातं, म्हणून त्याला लॉंगिट्युडिनली बायनरी फ्युजन असं म्हणणार आहे. तुम्हाला या ठिकाणी सीईटीला या टाइपवर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. परत एकदा, अमिबामध्ये जे बायनरी फ्युजन चालतं ते कसं कॅरी ऑन केलं जातं? विदाउट एनी प्लेन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामेशियम मध्ये जे बायनरी फ्युजन चालतं ते कसं कॅरी ऑन केलं जाणार आहे? ट्रान्सव्हर्स टाइप्स आहे, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. आणि त्याच्यानंतर तिसरं, युग्लिनामध्ये जे बायनरी फ्युजन कॅरी ऑन केलं जातं ते कसं असणार आहे? तर लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन असेल. ओके, हे झालं बायनरी फ्युजन्सच्या बाबतीत. सो हे 4 टाइपचे असेक्सुअल रिप्रोडक्शन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण काय केलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा रिप्रोडक्शन स्टडी केलंय, त्याचे टाइप बघितले आणि त्याच्यानंतर असेक्सुअल रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स बघितलेलं आहे. सो आता या ठिकाणी आपण इथे थांबूया. याच्या पुढे जे आहेत असेक्सुअल रिप्रोडक्शन इन हायर प्लांट त्या मी पुढच्या लेक्चर्स मध्ये अपलोड करेन. आता मी इथे जाणून बुजून जे लेक्चर्स तयार करतोय ते लेक्चर्स छोटे म्हणजे एक 20-20, 30-30 मिनिटाचेच लेक्चर तयार करणार आहेत. कारण की प्रश्न असा आहे की तुम्ही ते प्रॉपरली बघणंही गरजेचं आहे आणि तुमच्या समोर फळ्यावर जे काही सगळं दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरवणं पण गरजेचं आहे. मी जसजसे लेक्चर अपलोड करेल, लेक्चर्स या ठिकाणी छोटे असतील परंतु तुमच्या नोटबुकमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण बोर्डच्या सिलेबसनुसार चालतो आहोत, स्टेट बोर्डच्या सिलेबसनुसार. म्हणजे याच्यात काही अशा गोष्टी आहेत ना की ज्या गोष्टी तिथे दिलेल्या नाहीयेत, स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेल्या नाहीयेत. त्या गोष्टी मी इथे
जास्त एक्सप्लेन करत नाही का उगीच मग तुमच्यामध्ये कन्फ्युजन नको. सो ही तुमची जबाबदारी आहे. नीटसाठी तुम्हाला याच्याशी रिलेटेड NCERTचा सिलेबस पण रीड करणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड काही पण क्वेरीज असतील तर तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकतात. त्या कमेंटमध्ये तुम्ही टाका, सर हा टॉपिक आम्हाला समजला नाही, मी तो पुढच्या याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करेल. पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यात मी ते एक्सप्लेन करेल. अजून दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो व्हिडिओ मी अपलोड करतोय हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे, पूर्ण बघणं गरजेचं आहे. आणि त्या व्हिडिओच्या खाली प्रत्येकाने कमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे मला समजणार कसं काय माझ्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओज बघितले का नाही बघितले, मला समजणार का नाही. सो ही तुमची जबाबदारी आहे की या व्हिडिओच्या खाली कमेंट करणं. आणि अजून एक, हा जो माझा चॅनल आहे हा प्रत्येकाने म्हणजे माझ्या प्रत्येक स्टुडंटने सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून माझा प्रत्येक ना प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे येईल. मान्य आहे रेग्युलर कॉलेज सुरू झाल्यानंतर, क्लास सुरू झाल्यानंतर या ठिकाणी मी तुमच्या समोर प्रत्येक ना प्रत्येक टॉपिक नंतर परत एक्सप्लेन करेल. वेळ असेल किंवा नसेल ती नंतरची गोष्ट, पण आज तुम्हाला जो टाइम आहे तो युटिलाइज करणं गरजेचं आहे तुम्ही. सो ओके, परत एकदा मी काय सांगतोय, प्रत्येकाने हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहे. हाच नाही, इथून पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यानंतर फळ्यावर जे काय आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये प्रेझेंट पाहिजे, लिहिलेलं पाहिजे. नेक्स्ट, याच्याशी रिलेटेड काही कमेंट्स, काही क्वेरीज असतील तर त्या व्हिडिओच्या खाली तुमच्या पाहिजेत. आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.